हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोण मुद्रेमध्ये दोन्ही हातांचे कप करायचे आहेत आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. आपली मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी आपली जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता आणि शिथिलता. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. शरीर आणि मनाने स्थिर होत आहोत. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास धरून घ्या आणि हा श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. अगदी सावकाश, जास्त प्रेस करायची गरज नाहीये. हाताची पोकळी करून निर्माण झालेली ऊब आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. आपण शिकणार आहोत आज श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कपालभातीच्या आधीची ही कृती आहे. जर कोणाला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, सायनसचा त्रास असेल किंवा नाकाचं हाड वाढलं असेल, त्यांनी मात्र हे करणं शक्यतो तरी टाळायचं आहे. जर हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल, डोकं दुखत असेल, तेव्हा सुद्धा आपल्याला ही कृती करणं टाळायचं आहे. तर मी आधी दाखवते श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. क्लिन्झिंग प्रोसेस आहे. आपण एकेका नॉस्ट्रिलने करणार. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून करणार. तर इथे आपल्याला श्वास घेण्याची कृती जी आहे ती सहज असेल. सोडताना मात्र तो आपल्याला थोडासा ऍक्टिव्हली बाहेर सोडायचा आहे. जसं एखादी मेणबत्ती समोर असते आणि मेणबत्तीला आपण फुंकर मारून ती विझवतो, त्याचप्रमाणे ही कृती असेल. इथे मात्र आपल्याला जी फुंकर आहे किंवा जी हवा आहे ती आपल्याला नाकाच्या वाटे बाहेर फोर्सफुली सोडायची आहे. म्हणजे श्वासाची कृती ही सहज असेल, पण प्रश्वास जो आपण बाहेर सोडतो तो मात्र आपला थोडासा ऍक्टिव्हली असेल, थोडंसं आपण फोर्सफुली करणार. आणि हे करताना आपल्याला पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. बघा, नॉर्मली श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातं. ही आपली नैसर्गिक आणि आदर्श श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया आहे. तर इथे आपल्याला हेच अपेक्षित आहे की श्वास घेताना आपलं पोट सहज बाहेर येतंय, पण सोडताना मात्र आपल्याला थोडंसं ते ऍक्टिव्हली इनवर्ट स्ट्रोक देऊन तो श्वास बाहेर नाकावाटे जोरात सोडायचा आहे. ठीक आहे. 2 आवर्तनं मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. सर्वप्रथम म्हणजे आपलं स्वागत आहे. प्रथमेश सर आणि सौख्या हे आपले जुने साधक आहेत. स्वागत आहे तुमचंही. तर मी दाखवते आधी श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते आणि मग आपण एकत्र करूया. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. डाव्या अंगठ्याने आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करायची आहे. ठीक आहे. आपला उजवा हात आपण आपल्या पोटावर ठेवणार आहोत. तर इथे एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं
आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. असे आपल्याला एकूण 10 स्ट्रोक द्यायचे एकेका नाकपुडीने. एकदा उजव्या नाकपुडीने आणि एकदा डाव्या नाकपुडीने. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस करताना अगदी आपले हात पोटावर ठेवणार आहोत आणि मग हळूहळू मग आपण अम, हाताचा आधार न घेता ही कृती करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी सुरुवात करायची आहे. साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हं. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करा. हा. आता डोळे अलगद मिटून घ्या. आपल्याला कळलेलं आहे की ही कृती कशी करायची. आणि आता उजवा हात तुमच्या पोटावर ठेवा. बरोबर. ठीक आहे. चेहरा अगदी शांत ठेवा. खांदे रिलॅक्स करा. आणि आता सहज श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. तुमचं पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्या. एक, पोट हलकसं तुमचं आतल्या दिशेला खेचलं जाईल. अजून एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. 2. ओके. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. फोर्सफुली बाहेर श्वास सोडूया. 3. परफेक्ट. आता प्रथमेश सरांचा व्हिडिओ ऑन आहे त्यामुळे मला त्यांचं दिसतंय व्यवस्थित करतायत ते. आता अशाच 10 स्ट्रोक आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे. लक्षात आलंय आपल्याला कसं करायचंय. 10 स्ट्रोक सेम देऊया. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. हात खाली घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी घेऊन जा. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. थोडंसं मोकळेपणा वाटत असेल त्याची जाणीव. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. प्रथमेश सर एक लक्षात घ्या. तुमचे ना खांदे हलतायत. जेव्हा आपण तो स्ट्रोक देतो तेव्हा तुमचे खांदे हलतायत. तर खांदे हलवू न देता फक्त सहजली जेंटली तुम्हाला पोटामध्ये स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. खांद्यांमध्ये हालचाल न करता. आता नेक्स्ट टाइम आता आपण दुसऱ्या बाजूने करतोय त्यावेळेला थोडंसं कॉन्शियसली खांदे न हलवता करण्याची कृती करा. ठीक आहे. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावा हात आपल्या पोटावर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. ठीक आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटलेले. डाव्या नाकपुडीने केलेली क्लिन्झिंग प्रोसेस. त्यामुळे तिथे श्वसन मार्ग, त्यातला बदल, त्याची अनुभूती. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. आपला श्वास मोकळा झालाय. थंड हवेचा स्पर्श अधिक सुखावह वाटतोय श्वास घेताना. या सगळ्याची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती एक मोठा श्वास भरून घ्या. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. आपल्या मनातला सगळा आळस, दुखणी, व्याधी आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. सावकाश डोळे उघडूया. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांनी
आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचं आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिरत्राटक. शरीराने स्थिर होण्यासाठी ही पहिली पायरी. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, मंत्रांचा बीजमंत्र ओम. ह्या सृष्टीतला प्रथम नाद म्हणजेच ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणावू लागले असतील तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे असा हा गणेश रूपी ओम. त्याचं मनन, स्मरण, चिंतन. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं चिंतन आणि ओमचंच मनन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक कालातीत त्रिगुणातीत ओम. त्याचे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये आपण करतोय अंतरत्राटक मनाची शुद्धी. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल, खणखणीत स्वरातला, आळस झटकून टाकणारा. आणि याकरिता एक श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना अगदी मोठ्याने पहिला उच्चार करूया. अ. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. आपल्या आवाजाची पातळी आपण समप्रमाणात आणणार आहोत. अकार आणि मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार. ओ. तिसरा उच्चार हा खर्ज स्वरातला म्हणजेच अगदी लो पिच मध्ये. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा तिसरा उच्चार शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार असेल. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार. शेवटचा उच्चार मानसिक, याला कोणतंही प्रमाण नाही. मनातल्या मनात आपल्याला हा शेवटचा उच्चार करायचा आहे. देहानंदाकडून परमानंदाकडे नेणारा हा शेवटचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्यांना पाठकणा आणि कमरेची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने आपले आद्य गुरु, आई वडील, इष्ट देवता त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या साधनेला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील हृदयापाशी. दोन्हीही हातांच्या तळव्यांचा भार छान.
निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची. दोन्ही पाय समोर. थोडस पावलांमध्ये हालचाल करून घ्या. मान मागे सैल सोडून द्या. आपण जवळजवळ 10 मिनिटं या स्थितीमध्ये बसलो होतो, त्यामुळे थोडीशी पायामध्ये हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. आपल्याला उजव्या पावलाचं प्रत्येक बोट सेपरेटली असं खेचायचंय, ओढायचंय, त्याला स्ट्रेच द्यायचंय. उजव्या पावलाची 5ही बोटं स्ट्रेच करायची, थोडीशी ताणायची आहेत. वरच्या बाजूने त्यांना खेच द्यायचाय. बघा तिथे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते कदाचित मोकळे होऊन थोडासा आवाज जाणवेल तुम्हाला तिथे. आणि आता हे प्रत्येक बोट गोलाकार फिरवायचंय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक बोट, अंगठा, मधलं बोट, 5ही बोट आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायचे. बरोबर. आपल्या उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि डाव्या हाताने ही सगळ्या कृती करा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते करणं. प्रत्येक बोट गोलाकार फिरवून झालं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, की त्यानंतर आपल्याला डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्यायचे, म्हणजे गुंफून घ्यायचे. आणि आता फक्त चवड्याचा भाग जो आहे तो आपल्याला पुढे मागे करायचा आहे हाताच्या आधाराने. तुम्हाला उजव्या हाताने अँकल पकडायचंय, उजवा अँकल पकडा आणि फक्त चवड्याचा भाग पुढे मागे करून घ्या. बरं, तुमचा उजवी मांडी एकदम रिलॅक्स ठेवा. थोडीशी वर आल्यासारखी वाटतेय प्रथमेश सर, रिलॅक्स ठेवा खालच्या दिशेने. आणि मग करा. बरोबर. आणि आता फक्त चवड्याच्या भागामध्ये तुमची हालचाल होऊ देत हाताच्या आधाराने. बरोबर. आणि आता हाच पाय आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे अँकल जॉईंट्स मधून. ठीक आहे. थोडंसं पाऊल अजून बाहेर घेऊन या, आपल्या डाव्या पायाच्या मांडीच्या हलकसं अजून बाहेर घेऊन या आणि मग अँकल जॉईंट्स मधून हाताच्या आधाराने पाऊल गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. हाताची बोटं जी एकमेकांमध्ये आपण गुंफवली आहेत, पाऊल आणि हात, तर ते काढून घ्या. आणि आपले 2 अंगठे आहेत, त्या 2 अंगठ्याने आपल्याला पूर्ण उजवं जे पाऊल आहे ते असं प्रेस करत जायचंय. अंगठ्याच्या आधाराने संपूर्ण पाऊल आपल्याला तिथे हलकं हलकं प्रेस करायचंय, दोन्हीही अंगठ्याने, दोन्हीही हातांच्या अंगठ्याने. संपूर्ण उजवं पाऊल आपल्याला असं असं प्रेस करायचंय. जो आपला नखाचा भाग आहे ना त्याच्याने आपल्याला हे उजवं पाऊल पुढे आणि मागे म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला असं असं तिथे प्रेस करायचंय. आपले जे अॅक्युप्रेशरचे पॉइंट आहेत पावलाच्या ठिकाणी ते आपण ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. जर कोणाला टाचदुखीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी हे लाभदायक किंवा उपचारात्मक ठरतं. ठीक आहे. आणि आता डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं. ठीक आहे. आणि उजव्या हाताने उजवं पाऊलला सपोर्ट द्या, पकडा आणि मग हा रब करायचा. आपला जो मागचा भाग आहे हाताच्या मुठीचा त्याच्याने हे संपूर्ण पाऊल असं रब करायचं. उजव्या हाताचा आधार द्या आपल्या पावलाच्या इथे आणि डाव्या हाताने तुम्ही हे संपूर्ण पाऊल जे आहे उजवं पाऊल ते रब करा, घासायचंय. बरोबर. सावकाश थांबायचंय. सावकाश थांबा. आता हेच उजवं पाऊल थोडंसं वरच्या बाजूला घ्या, म्हणजे तुमची उजवी टाच ओटीपोटाजवळ येईल डाव्या साईडच्या. ठीक आहे. हाफ बटरफ्लाय करणार आहोत. आता उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. उजवा गुडघा जमिनीकडे, डाव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजवा गुडघा उजव्या हाताच्या आधाराने जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. बरोबर. जास्तीत जास्त खाली आणि जास्तीत जास्त वर. बरं, हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे अशी जी हालचाल होते पाठीची ते करायचं नाहीये. अगदी सरळ बसा आणि फक्त तुमच्या हिप जॉईंट्स मध्ये हालचाल होतीये. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या.
स्टेडी राहायचंय, स्टेडी राहा एकदम. पुन्हा जमिनीकडे प्रेस करा, वरती घ्या, जमिनीकडे प्रेस करायचंय. पाठीची पुढे मागे हालचाल न करता ही कृती. जमिनीकडे प्रेस करून स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. ठीक आहे. करणार आहोत क्रॅडल मुवमेंट. जसं लहान बाळाला आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. उजवा पाय थोडासा वर उचला. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे. तुमचा पाय जो आहे हा जमिनीला आणि सिलिंगला समांतर आलाय. ठीक आहे. आता हाच पाय हिप जॉईंट मधून जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे, जसं आपण लहान बाळाला जोजवतो त्याप्रमाणे कृती. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. मध्ये येऊन थांबायचंय. सावकाश उजवा पाय सरळ करायचा आहे आणि ह्याच कृती आता विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि उजव्या हाताने डाव्या पावलाची पाचही बोटं स्ट्रेच करा. हाताच्या आधाराने वरच्या बाजूने आपल्याला ही सगळी पाचही बोटं स्ट्रेच करायची आहेत. तिथे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करून घेतोय. सुरुवातीला आपण उजव्या पावलाची केली आणि आता डाव्या पावलाची. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या, स्ट्रेच करा आणि मग पुन्हा ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट 5-5 वेळेला गोलाकार फिरवून घ्या. अंगठ्यापासून सुरुवात करून करंगळीपर्यंत येऊन थांबायचं आहे. प्रत्येक बोट 5-5 वेळेला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचे. पाऊल आपल्याला दिवसभर साथ देतात. जिथे जिथे आपल्याला जायचंय तिथे तिथे ते आपल्याला घेऊन जातात. मग ह्या पावलांप्रती आपल्याला आपल्या मनामध्ये एक छोटासा कृतज्ञता भाव. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची काळजी घेणं हे आपल्याच हातामध्ये आहे. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. क्लच करून घ्यायची आहे आणि फक्त चवड्याचा भाग हाताच्या आधाराने वर खाली करायचा आहे. परत डाव्या हाताने आधी सपोर्ट द्या आपल्या पावलाला, म्हणजे तुमच्या कृती पूर्ण व्यवस्थित होतील. आपण अगदी नवीन साधक आहोत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा सपोर्टने करायच्या. जसजशी आपली प्रॅक्टिस वाढते तसतसं आपल्याला ते अजून छान जमतं विदाऊट सपोर्टने सुद्धा. आणि आता रोटेशन करायचंय. थोडंसं पाऊल अजून मांडीच्या बाहेर घेऊन या आणि अँकल जॉईंट्स मधून क्लॉकवाईज 5 वेळेला गोलाकार फिरवा. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा दोन्हीही हातांच्या अंगठ्याने आता आपल्याला डावं पाऊल जे आहे ते प्रेस करायचे हाताच्या अंगठ्याने. दोन्हीही हातांच्या अंगठ्याने टाचेपासून सुरुवात करा. डावं पाऊल आपल्याला पूर्णपणे तळवा जो आहे तो असा प्रेस प्रेस करायचा आहे. बरोबर. बघा खूप छान वाटतं आणि अगदी पाऊल रिलॅक्स सोडा. मांडीचाही स्नायू रिलॅक्स करा. नकळत आपण तिथे स्टिफनेसपणा आणतो. खांदे पण एकदम रिलॅक्स असू देत. अगदी सहज हालचाल करा जी काही आपण करतोय ती. वरून खाली खालून वर असं पूर्णपणे पाऊल जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे तिथे तुम्हाला हे असे पॉइंट जे आहेत ते प्रेस करायचे आहेत. बघा खूप छान वाटतं हे करताना. आणि आता उजव्या हाताची मूठ वळून घेऊन आपल्याला हे पाऊल रब करायचंय. जसं आपण मगाशी उजवं पाऊल केलं त्याचप्रमाणे हाताचा आधार द्या, सपोर्ट द्या डाव्या पावलाच्या मागे आणि हे पूर्ण पाऊल रब करून घ्या. बरोबर. करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय. त्यासाठी पाऊल थोडंसं वरच्या बाजूला घ्या. आपली टाच उजव्या ओटीपोटाजवळ येऊ देत. उजव्या हाताने डावं पाऊल पकडा. डावा हात गुडघ्याच्या इथे घ्या. जास्तीत जास्त डावा गुडघा जमिनीकडे प्रेस करा. बरं, पाठीतून एकदम सरळ बसायचं. डावा पाय जमिनीकडे प्रेस करायचा गुडघा आणि स्वतःकडे घ्यायचं. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, बरोबर. स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. अजून एकदा जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय.
कृती थांबवून करणार आहोत बेबी मुवमेंट. थोडस पाऊल वर उचलून घ्या. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर. जास्तीत जास्त पाय उजवीकडे आणि डावीकडे फिरूया. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. अजून एकदा उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं. सावकाश डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन करून घेऊया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ एकत्रित करूया. सोपं आहे. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली घेऊन या. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली घेऊन या. बरोबर. आता समजा तुमच्या अँकल जॉईंट मध्ये त्रास होत असेल, गुडघ्यांवरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, तर एक छोटीशी नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची किंवा दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये ठेवली तरीही चालेल. जर तुम्हाला गुडघेदुखी आणि अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल तर. ठीक आहे. जर पाठीची दुखणी आहेत, लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, त्याने मात्र आपले दोन्ही हात खाली जमिनीवर गुडघ्याच्या शेजारी ठेवा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. ठीक आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र दोन्हीही हातांची ज्ञानमुद्रा करायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपले गुडघे आणि मांड्या यांच्यामध्ये असते. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बंद डोळ्यांनी आपण जी वज्रासनाची स्थिती धारण केली आहे ती तपासून पहा. त्याचं निरीक्षण करा. बंद डोळ्यांनी आपले गुडघे मांड्या सहज जुळलेल्या आहेत का? सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये आलेला आहे का हे तपासून पहा. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असतील. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे वज्रासन. खाल्लेलं अन्न नीट पचलं जातं. आपले पोटासंबंधी जे काही विकार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. बरेचसे आजार ह्या वज्रासनाच्या सरावाने आपल्यापासून लांब राहायला मदत होते. पित्ताचा त्रास असेल तर तोही कमी व्हायला मदत होते. कॉन्स्टिपेशन चे त्रास असतील तर तोही कमी व्हायला मदत होते वज्रासनाच्या या अभ्यासाने. वज्रासन हे एक ध्यानात्मक पट्टीतलं आसन सुद्धा मानलं गेलेलं आहे. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. याच्यातूनच आपण आता पुढे करणार आहोत नेक रोटेशन. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी या स्थितीमध्ये बसा. अगदीच अवघडल्यासारखं वाटलं तर मात्र साधी मांडी घाला. ठीक आहे. तर आता करूया नेक रोटेशन. सावकाश आपली मान एकदा उजव्या बाजूला घेऊन जा. मागची भिंत बघा. मध्ये, मग डावीकडे. मागची भिंत बघायची. पुन्हा मध्ये. अजून दोनदा हीच कृती. उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सावकाश डावीकडे, मध्ये. बरोबर. बरं. हाताची पोझिशन जी आहे आपली ती एकदम पुढे पण नको आणि एकदम अशी जवळ पण नको. अगदी मध्ये ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आता हलकसं टिल्टिंग करूया. आपली थोडीशी मान उजव्या बाजूला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जातोय. मग मध्ये येऊन डाव्या बाजूला. बरोबर. डावा कान डाव्या खांद्याजवळ जातोय. खांदे मात्र वर उचलायचे नाही. पुन्हा मध्ये. अजून एकदा उजवीकडे, सेंटर,
डावीकडे, बरोबर, मध्ये, अजून एकदा उजवीकडे, मध्ये आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबा. आता आपली सावकाश मान वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर असेल. आधी मान मध्ये घेऊन या आणि मग पुढची कृती करा. सावकाश मान वर, चेहरा सिलिंगच्या दिशेला, मग सावकाश मध्ये घेऊन यायचं आणि मग हनुवटी गळ्याकडे न्यायची. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. पुन्हा एकदा सावकाश मान वर घेऊन जाऊया आणि सावकाश हनुवटी गळ्याकडे घेऊन येऊया. अजून एकदा कृती करा. सावकाश मान वर आणि खाली. खाली आल्यानंतर 1 सेकंद थांबा, डोळे अलगद मिटून घ्या आणि आता फुल नेक रोटेशन करा. ठीक आहे, डोळे अलगद मिटलेले ठेवा. तोल जात असेल तर मात्र डोळे उघडे ठेवा. आणि आता सुरुवात करा. आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, अगदी सावकाश क्लॉकवाईज 3 वेळेला फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र पूर्ण रोटेशन करणं टाळून फक्त मान मागच्या मागे उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्या. 3 वेळेला क्लॉकवाईज झालं की मग 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डोळे मिटून ही कृती करा. बघा, आपोआप तुमचं लक्ष त्या कृतीकडे केंद्रित होतं. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आंतरिक सजगता वाढते. दोन्ही बाजूनी झालं 3-3 वेळा की थांबायचंय, मान सरळ करायची आहे आणि पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे. एकेका पायाने आपण जे वज्रासन घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. आधी उजवा पाय सरळ करा, मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. थोडस पावलांमध्ये हालचाल करून घ्या, कारण की आपण बराच वेळ या स्थितीमध्ये होतो, आपल्याला सवय नसते. म्हणून थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा. बरं, आज आपण पाठीवर पडून एक आसन आणि पोटावर पडून एक आसन शिकणार आहोत. तर पाठीवर पडून आज आपल्याला उत्थित एकपादासन, म्हणजेच एक एक पाय वर कसा उचलायचा 90 डिग्री टप्प्याटप्प्याने कसा घ्यायचा ते बघणार आणि त्यानंतर दोन्हीही पाय एकत्रित वर उचलून आपल्याला आपला बॅलन्स कसा सांभाळता येईल किंवा आपले कोर मसल्स अजून फ्लेक्झिबल किंवा अजून ते कार्यक्षम कसे होतील या दृष्टीने आपण हे 2 प्रकार करणार आहोत. आणि पोटावर पडून आपण अर्धशलभासन करणार आहोत, जे सायटिका उपचारात्मक आहे. त्याचबरोबर पाठीची दुखणी, कमरेची दुखणी त्याच्याने बरी होतात. अर्धशलभासन आणि पूर्ण शलभासन आपण हळूहळू बघणारच आहोत. तर ही दोन्हीही आसनं मी आधी दाखवते कशी करायची, मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. ठीक आहे, तर आधी बघून घ्या. पाठीवर पडून विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत उत्थित एकपादासन, म्हणजे एक एक पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर उचलायचा आहे. बघा, अशा प्रकारे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी मात्र आपले हातांचा सपोर्ट खाली अशा प्रकारे कमरेच्या खाली द्यायचा आहे. ठीक आहे, ज्यांना पाठदुखी, स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा सायटिकाचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे थांबायचंय. बाकीच्यांनी आपले हात असे शरीराच्या जवळ ठेवायचे आणि एक एक पाय वर उचलायचा. सुरुवातीला उजवा पाय बघा, 10 अंश वर, मग 20 गुडघ्यातनं सरळ ठेवून, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 डिग्री वर आपण एक एक पाय केलाय. ठीक आहे, मग तशाच प्रकारे तो पाय हळूहळू खाली येईल. मग 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50 असं करत करत हळूहळू आपला एक एक पाय खाली येणार. ही सेम कृती डाव्या पायाने. डावा पाय सुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायचा आहे. उजवा पाय खाली जमिनीवर स्थिर असेल, रिलॅक्स असेल. ठीक आहे, हे झालं एकेका पायाने केलेलं उत्थित एकपादासन. आणि मग त्याच प्रकारे ते हळूहळू खाली येईल. त्यानंतर दोन्हीही पाय एकत्रित आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. बघा, इथे मात्र तुम्हाला तुमच्या कोर मसल्स वरती जास्त प्रेशर येतो.
बघा दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि दोन्ही पाय एकत्रित 10 अंश वर घ्यायचे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे 2 प्रकार करायचे आणि मग हळूहळू पुन्हा तसेच पाय आपले खाली येतील. 80 डिग्री, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. धाडकन न आपटता आपल्याला कंट्रोल मुवमेंट करायला शिकायचं. ठीक आहे, तर आधी आपण हे 2 प्रकार करू आणि मग पोटावर पडून केलं जाणारं आसन तेही मी तुम्हाला दाखवेन. तर सगळ्यांनी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी ठेवायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जा. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण उत्थित एकपादासन आणि द्विपादासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असू देत. खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपण पाठकणा, कमरेचा भाग जमिनीपासून वर उचलतो, तर तो एकदम रिलॅक्स ठेवायचा आहे खाली. तर सुरुवात करूया उजव्या पायाने. आपला उजवा पाय 10 अंश वर आणा. तिथे थांबा. 1, 2, 3. मग 20 अंश वर आणा आणि होल्ड. 1, 2, 3. 30 डिग्री वर होल्ड. 1, 2, 3. 40 डिग्री वर होल्ड. 1, 2, 3. थोडस खाली येऊ देत पाय. आपण 40 अंशच वरती घेतलाय, थोडस अजून खाली येऊ दे. दोघांनीही, त्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्या दोघांना मी सांगते. हा, आता 50 डिग्री वर अँड होल्ड. 1, 2, 3. 60 होल्ड. 1, 2, 3. 70 होल्ड. 1, 2, 3. 80 होल्ड. 1, 2, 3 अँड 90. एकदम वरती. बरं, आता इथे जर पायाला थरथर वाटत असेल तर मात्र तुमच्या हाताचा सपोर्ट द्या उजव्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. हाताचा सपोर्ट द्या. हा, बरोबर. आणि तुमची नजर तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. ठीक आहे, हाताचा सपोर्ट दिलेला आहे. आणि आता इथे थांबा. आपण इथे 10 सेकंद थांबणार आहोत. ठीक आहे, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हाताचा सपोर्ट जो घेतलाय तो काढून घ्या. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा आणि टप्प्याटप्प्याने उजवा पाय खाली घेऊन येऊ द्या. 80 डिग्री खाली येऊ देत. गुडघ्यातनं पाय सरळ आहे. त्यानंतर 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. हा, येऊ दे. सावकाश सावकाश खाली येऊ दे. विश्रांती घ्या. थोडा वेळ रिलॅक्स व्हा. डोळे मिटून आपली जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा. बघा, डावा पाय एकदम तुम्हाला हलका जाणवेल आणि उजवा पाय त्या मानाने तुम्हाला थोडासा हेवी जाणवेल, जड जाणवेल. कारण की आपण जी ऍक्टिव्हिटी केली त्या ऍक्टिव्हिटीमुळे तिथल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये थोडासा बदल झालेला आहे. त्यामुळे हा उजवा पाय आपल्याला जड जाणवतोय. गीतेमध्ये सांगितलंय समत्वम योग उच्चते, म्हणजेच आपल्याला सगळ्या बाजूने बॅलन्स राहणं फार गरजेचं आहे. म्हणून आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय. आणि आता डावा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत आणि 3 काउंट प्रत्येक टप्प्यामध्ये थांबायचंय. ठीक आहे, सुरू करूया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 10 अंश वर उचला आणि 3 काउंट थांबा. 1, 2, 3. 20 डिग्री वर. 1, 2, 3. थोडस खाली घ्या प्रथमेश सर. पाय तुमचा डायरेक्ट वरती गेलेला आहे. अजून थोडा खाली घ्या. आपण टप्प्याटप्प्याने वर चाललोय. 30 अंश वर. 1, 2, 3. 40. 1, 2, 3. 50. 1, 2, 3.
60 1 2 3 70 1 2 3 80 1 2 3 and 90 straight. हाताचा सपोर्ट गरज असेल तर मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे द्या. गरज नसेल तर मात्र तो पाय अजून स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने. नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय सोडताय. इथे ब्लड सर्क्युलेशनची जी स्थिती आहे ती थोडीशी उलट दिशेने होते. म्हणजेच आपला पाय वर असल्यामुळे आपला रक्ताचा प्रवाह हा थोडासा आपल्या शरीराच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवून 10 काउंट थांबूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलीज. हाताचा जो सपोर्ट आहे तो काढून घेऊन हात खाली घ्या आणि हळूहळू पाय खाली घ्यायला सुरुवात करूया. सुरू करा. 80 डिग्री खाली येईल. मग 70 60 50 40 30 20 10 0 रिलॅक्स. विश्रांती घ्या. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे तपासून पाहूया. जर आपण आसन करताना जास्त एनर्जी लावली तर आपली थोडीशी श्वासाची आणि हृदयाची गती वाढते. जर आपण नवीन साधक असाल, पहिल्यांदा योग साधना करत असाल तर तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो. थोडीशी श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. आणि आता करूया दोन्हीही पायांनी एकत्रित. पुन्हा सांगते की ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट कमरेच्या खाली घ्यायचा आहे आणि ही पुढची कृती करायची आहे. ठीक आहे. आपापल्या क्षमतेने करायचं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्हीही पाय आपल्याला हळूहळू वर उचलायचे. ठीक आहे. सुरू करूया. आता इथे आपण टप्प्याटप्प्याने न जाता 30 40 आणि 60 डिग्री नेण्याचा प्रयत्न करू आणि मग 90 डिग्री. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय 30 अंश वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवू. हा, अजून थोडेसे खाली घ्या. थोडेसे खाली. 1 2 3 40 डिग्रीवर. 1 2 3 60 डिग्रीवर. 1 2 3 ओके. आणि आता डायरेक्ट 90 डिग्री वर घ्या. बघा ते सोपं जातं जेव्हा आपले पाय अजून आपण वर घेतो तेव्हा. हा, ठीक आहे. आता इथे पुन्हा पायामध्ये थरथर जाणवत असेल तर मात्र हाताचा सपोर्ट द्या. तुमची गुडघे किंवा मांड्यांच्या मागे दोन्हीही हातांचा सपोर्ट द्या. म्हणजे पाय गुडघ्यातनं सरळ जातील. येस, परफेक्ट. नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुमची नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे असेल. ज्यांना गरज नाहीये सपोर्टची त्यांनी आपले हात खाली जमिनीवर ठेवा आणि इथे 10 काउंट थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलीज. सावकाश हळूहळू पाय खाली घेऊया. धडकन न आपटता सावकाश तुमच्या क्षमतेप्रमाणे हळूहळू पाय खाली घेऊन या. गुडघ्यातनं सरळ ठेवून हळूहळू तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाय खाली घ्यायला सुरुवात करा. छान. विश्रांती घ्या. बघा तुमच्या ऍप्सवर म्हणजे कोअर मसल्सवर इथे जास्त प्रेशर येतो. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी हे नेहमी करा. किंवा पोटाचं वाढलेला भार कमी करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरतं. विश्रांती घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आणि आता श्वास घेत आपले दोन्ही हात वर न्या. श्वास घेत वर घ्या. सरळ डोक्याच्या दिशेने एक हलकासा खेच द्या आणि श्वास सोडत साईडने खाली घ्या. श्वास सोडत साईडने खाली घ्या. पुन्हा एकदा अजून दोनदा ही कृती करा. श्वास घेत हात वर न्या. एक हलकासा खेच द्या आणि श्वास सोडत आपले हात साईडने खाली घ्या. बरोबर.
अजून एकदा कृती करा. श्वास घे, दोन्ही हात वर न्या. एक हलकासा खेच, संपूर्ण हात आपले खाली जमिनीवर टेकू देत. आणि श्वास सोडत जमिनीला घासत घासत हात साईडने खाली येतील. श्वास सोडत सोडत हात साईडने खाली घेऊन या. आणि आता फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या की अर्ध शलभासन आपण कसं करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि फक्त बघून घ्या, उठून बसायची गरज नाही. तर आपल्याला एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपण करणार आहोत अर्ध शलभासन. तर शलभ म्हणजे काय, तर टोळाप्रमाणे हा आकृतीबंध. तर इथे बघा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे. इथे आता इथे माझी डावी बाजू तुमच्या समोर आहे. तर डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली. ठीक आहे, हनुवटी बघा पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता पुढची कृती. आता इथे समोर तुम्हाला माझी डावी बाजू दिसतेय म्हणून तीच पहिल्यांदा दाखवते. तर आपल्याला कुठलाही एक पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे बघा, अशा प्रकारे. आता इथे कुठेही आपल्याला हनुवटी वर उचलायची नाही. बघा, हनुवटी वर न उचलता फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो आपण जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सावकाश तो पाय खाली घ्यायचा. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जोडून घ्यायची आणि विरुद्ध बाजूने हीच कृती करायची. दुसरा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. मग सावकाश खाली हाताचा सपोर्ट काढून घेऊन विश्रांती घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे ही कृती करूया. तर सगळ्यांनी एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची, कुठल्याही एका गालावर पडून. जर पोटाचं नुकतंच ऑपरेशन झालं असेल 1-2 महिन्यापूर्वी, तर मात्र पोटावर जास्त प्रेशर न देता कृती करण्याचा प्रयत्न करा. विश्रांती घ्या. श्वास आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेर, डोळे अलगद मिटून घ्या. करूया आपण अर्धशलभासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घेऊन घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी मात्र आपल्याला न उचलता फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आपला पॅसिव्ह होतो. बरोबर, छान. आणि इथे थोडस स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, कुठेही पायामध्ये थरथर वाटली तर पाय खाली घ्यायला हरकत नाहीये. छान. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जोडून घ्या. हनुवटी व्यवस्थित फिक्स करा जमिनीवरती, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. नॉर्मल श्वास चालू. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट, छान, बरोबर केलंय. सावकाश डावा पाय खाली घ्या. हाताचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स. टीव्ही पोस्चर करायचंय. तर त्यासाठी आपल्या दोन्हीही हातांची कोपरं खाली जमिनीवर टेकवा आणि दोन्हीही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा घ्या. लहान मुलं जसं टीव्ही बघतात त्याप्रमाणे ही कृती. बरोबर, परफेक्ट. हातांचा स्टँड करा. हाताचे तळवे हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा आणि हाताची कोपरं जमिनीवर असतील. समजलं नसेल तर एकदा माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. ठीक आहे, आता आपले जे पाय आहेत तर एक पाय फोल्ड एक पाय सरळ अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट करायची. एक पाय सरळ एक पाय फोल्ड. थोडीशी मुवमेंट करा डायनेमिकली. आपल्या टाचा सीटच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. हे करताना खांदे रिलॅक्स ठेवा.
आपण बऱ्याचशा पायाच्या मुवमेंट केल्या आज, त्यामुळे गुडघ्याचे स्नायू किंवा आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स तिथे समजा काही स्टिफनेसपणा वाटत असेल तर तो थोडासा रिलीज होईल. बरोबर. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि पावलांनी टाळी वाजवायची. जसं आपण हाताने टाळी वाजवतो त्याप्रमाणे पावलाने टाळी वाजवा. दोन्ही पाय एकत्रित वर उचलून जास्तीत जास्त लांब आणि जास्तीत जास्त जवळ. जवळ येताना आपल्या पावलांनी टाळी वाजवायची. बरोबर. छान. 5 ते 6 वेळेला ही कृती करा आणि सावकाश कृती थांबवताना दोन्ही पाय सरळ करायचे. हाताचा जो स्टँड आहे तो काढून घ्यायचा आणि एका कुशीला वळून पाठीवर थोडं विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे अर्धात मिटून घ्या. चेहरा शांत. संपूर्ण पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डोळे अर्धात मिटून घ्या. आज आपण 3 स्थितीमध्ये आसनं केली. बैठक स्थिती, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. त्या तीनही स्थितींमध्ये आपण किती कम्फर्टेबल होतो, आपल्याला आपल्या शरीराने किती साथ दिली हे आपलं आपण निरीक्षण करूया बंद डोळ्यांनी. आपल्याला कुठे दमल्यासारखं वाटतंय का, उघडल्यासारखं वाटतंय का हे तपासून पाहूया. संपूर्ण देहाचं निरीक्षण करा पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपण ज्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलाय त्या उद्देशासाठी आपण किती तयार आहोत, किती मनापासून साधना करतोय हे स्वतःच स्वतः निरीक्षण करायचंय बंद डोळ्यांनी. पावलापासून मस्तिष्कापर्यंत. असं इमॅजिन करा की समोर सिलिंग वरती एक आरसा आहे आणि त्या आरशामध्ये आपण स्वतःला पाहतोय. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी हे संपूर्ण आपण ह्या आरशामध्ये स्वतःला पाहतोय आणि हा सगळा भाग आपण मनाने रिलॅक्स करतोय. आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग, सीटचा भाग, संपूर्ण उजवा डावा पाय, आपला संपूर्ण ऍनसचा भाग आपण रिलॅक्स करतोय, शिथिल करतोय. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, वळहात, मनगट, पोपट, गंड, खांदा हे सगळं आपण बंद डोळ्यांनी पाहतोय आणि संपूर्ण उजवा डावा हात रिलॅक्स करतोय. पाठकड्यांमध्ये 33 मणके, तिथे जर काही दुखणी असतील तर ती आता बरीच होत आहे आणि हा संपूर्ण पाठीचा मणका आपला शिथिल होत आहे. आपल्या पोटाचे स्नायू, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, पचन संस्था त्याचं कार्य अतिशय सुरळीत सुरू आहे आणि ते आता शिथिल आहे, रिलॅक्स आहे. छातीचा भाग, पिता पिंजरा, परगड्या, आपली दोन फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल, रिलॅक्स. गळ्याचा भाग, तिथे असलेल्या सगळ्या ग्रंथी शिथिल होत आहेत. आपली हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ शिथिल होते. आपले दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुऱ्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, पोळ्या, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग, आपले केस शिथिल होत चालले. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय. जाणीव श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतोय. श्वास सोडताना बेनियंत्रित गमतीच्या दिशेने जातोय. श्वास घेण्याची सोडण्याची होणारी ही हालचाल सुखावह वाटतेय.
शांत वाटते. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होती. शरीर मन शांत झालंय, स्थिर झालंय. आणि या शांत आणि स्थिर अशा अवस्थेमध्ये आपण एक स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, निरोगी आहे. आणि हे सगळं मला प्राप्त होण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या मनातली सगळी भीती, तणाव मी बाहेर सोडून देत आहे. मन शांत प्रसन्न झालंय. आपली इच्छाशक्ती हळूहळू प्रबळ होत चालली आहे. आत्मविश्वास वाढत चालला आहे. हळूहळू आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. जाणीव पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या ठिकाणी. आपली मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्या. अगदी सावकाशपणे तिथल्या तिथेच मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. पुन्हा मध्ये यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि त्याला एक हलकासा ठेच द्यायचा. आपली जी काही दुखणी आहे, जी काही नकारात्मक भावना आहे ती सगळी सोडून देऊया. सावकाश हात खाली घ्या. दोन्हीही हातांच्या तळव्यांवर घर्षण करा. पाणी करायचं. आता ही ऊब जी आहे हातांच्या तळव्यांची ती आपल्या डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. पुन्हा एकदा पाणी करूया. निर्माण होईल डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच सावकाश एका कुशीला वळा. डोळे उघडायची घाई न करता डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये सावकाश एका कुशीला वळा. हाताच्या आधाराने अगदी सावकाशपणे बैठक स्थितीमध्ये वळा. सावकाश कुठलीही घाई गडबड न करता डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आणि काही सेकंद इथे थांबा. आपण शयन स्थितीमध्ये होतो आणि तिथून आपण हळूहळू बैठक स्थितीमध्ये आलो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सर्क्युलेशन मध्ये, ब्लड सर्क्युलेशन मध्ये थोडासा बदल होईल. की सगळे सूक्ष्म बदल आपल्याला जाणवत आहेत का हे तपासून पहा. डोळे मिटून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतील. जरी तुम्हाला आज त्याची अनुभूती आली नसली तरी हळूहळू आपल्याला नक्कीच ह्या सगळे सूक्ष्म बदल आपल्याला जाणवणार आहेत. आपण उचित आणि योग्य प्रकारे जेव्हा साधना करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला सुरुवात होते. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा त्याचा त्याचा एक स्पेशल असतो. करणार आहोत आपण 3 मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. अगदी हळू आवाजामध्ये तुमच्याच कानांना तुमचा आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून
एक सहज श्वास घेऊन श्वास सोडताना ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. इनर अवेअरनेस. आपले बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, इष्ट देवता, गुरुजन, कुलस्वामी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपा. संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे. आपली साधना ओमला समर्पित शरणागत भाव, समर्पण भाव. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या दरम्यानचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे म्हणून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही अडचण किंवा काही समजलं नसेल ते विचारू शकता. उद्या आपण पुन्हा 5:50ला भेटणार आहोत. उद्या आपण सुरुवात स्टँडिंग पासून करूया, कारण की आज आपलं स्टँडिंग स्किप झालंय. स्टँडिंग आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून काही आपण श्वसनाचे व्यायाम करणार आहोत. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. मीटिंग एंड करते.